नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला बनवायची आहे भेंडी. आणि भेंडी कसं बनवतात माहिती का? भेंडी तर सगळेच बनवतात. तुम्ही म्हणणार भेंडी आम्हीही बनवतो, पण त्यासाठी भेंडी कशी बनवायची ह्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ बघावा लागेल. पण भेंडी थोडी वेगळी बनवायची आपल्याला. आज आपण बनवणार आहोत आलू आणि भेंडीची भाजी. तर खरंच सांगते, मी मनापासून सांगते मित्रांनो, की माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण भेंडीला सुरुवात करू. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला लागेल धुतलेली भेंडी. छानपैकी भेंडीला धुवून घ्यायची आहे. आणि एक आपल्याला काय लागेल, आलू. तर बटाटा लागेल आपल्याला त्यासाठी. त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं तेल आणि 2 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी मिरची. आपण टाकणार आहोत लंबी लंबी कापलेली एक कांदा टाकलो यामध्ये. मीठ चवीनुसार मीठ टाकणार आहोत. थोडीशी लसूण कुटून घ्यायची आहे अशी बारीक. यात टाकणार आहोत आपण कुटलेली लसूण. टाकणार आहोत थोडीशी हळद. यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कापलेला बटाटा. थोडंसं आपल्याला बटाट्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. आपण अगोदर बटाटा का टाकलो, भेंडी जर टाकली असते आपण अगोदर तर भेंडी लवकर शिजते आणि बटाटा थोडंसं बटाट्याला वेळ लागतं. आणि आपण थोडा वेळ ह्या बटाट्याला झाकून घेणार आहोत. आणि तर आपण हे आता झाकण काढून घेणार आहोत. तर आपला हा बटाटा आपला हा बटाटा छानपैकी फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत भेंडी. तर हे बघा, अशी भेंडी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. आणि मधून मधून आपल्याला फिरतही राहायचं आहे, की जेणेकरून चिपकायला नको. मधून मधून असं फिरून घ्यायचं आहे, की जेणेकरून खाली चिपकायला नको. आणि भेंडी मोकळी व्हायला पाहिजे, म्हणून थोडं मधून मधून असं फिरून घेऊया. आणि त्यानंतर आपण याला 1-2 मिनिटासाठी सोडूया. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आहोत. शेंगदाण्याची थोडीशी कूट 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच आपण कूट टाकणार आहोत. भेंडी रेडी आहे. त्यामध्ये थोडीशी आपण वरनं कोथिंबीर टाकणार आहोत बारीक. तर आपली भेंडी रेडी आहे. हे बघा, मस्तपैकी शिजलेला आहे बटाटा आणि भेंडी. आणि इतकी मोकळी पण झालेली आहेत बघा, पैकी अशी बनलेली आहेत. आणि गरम गरम भेंडी खाल्ली तर अजूनही खूप छान लागेल. पूर्ण मोकळी भेंडी बनलेली आहे. आणि थोडी शेंगदाण्याची कूट असल्यामुळं त्यासाठी अजूनच चव येणार आहे याला. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा प्लीज.